हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू MK ट्रिपल एस सीसॉस स्पर्धा आणि यूट्यूब चॅनल. जसं आपल्याला माहिती आहे की 1 फेब्रुवारीला आपलं बजेट अनाऊन्स झालं होतं. मग त्या बजेटमध्ये आपण काही अमाउंट ही जी होती ती एक्सटर्नल असिस्टन्ससाठी अलोकेट केली होती. बरोबर? मग आपण ही जी एक्सटर्नल असिस्टन्सची जी अलोकेट करतो फंड आपण दरवर्षी करतो, ती का करतो आपण? बरोबर? मग आपली जी फॉरेन पॉलिसी आहे, ती समजून घेण्यासाठी ही जी गोष्ट आहे इंडिया एक्सटर्नल असिस्टन्स, ती एकदम महत्त्वाची ठरते की इंडियासाठी कोणत्या कंट्रीज महत्त्वाच्या आहेत, कोणत्या नाहीयेत. कुठं आपण इन्व्हेस्ट करतोय, कुठं आधी आपण किती इन्व्हेस्ट करत होतो, आता किती करतोय, याच्यावरून दिसतं की आपली जी फॉरेन पॉलिसी आहे, ती कशी वर्क करते. करंट आपलं व्हिजन काय आहे, करंट आपलं स्टेटस काय आणि येणाऱ्या टाईमसाठी आपलं व्हिजन काय फॉरेन पॉलिसीबाबत त्या-त्या कंट्रीशी. तर ते आपण आज समजून घेऊयात. तर आपलं काय इंडियाज एक्सटर्नल असिस्टन्स टू नेबरिंग कंट्री. तर बजेट 2026-27 मध्ये टोटल 5,685.56 कोटी हे एक्सटर्नल असिस्टन्ससाठी अलोकेट केले होते. आता हे जे फंड असतो तो कुठे जातो? हा फंड जातो मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सकडे आणि तिथून तो रिस्पेक्टिव्ह कंट्रीजकडे त्या व्हेरियस फॉर्म्समध्ये तो अलोकेट केला जातो. आता ह्यामधला जो फंड होता, त्यातला जो 5,165.64 कोटी होता, तो रेव्हेन्यूसाठी होता आणि 519 ते 20 कोटीच्या अराउंड होता. तो कॅपिटलच्या फॉर्ममध्ये होता. बरोबर? आता आपण हे जे करतो आपण ग्रँट देतो. आता त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे, की यूएस झालं, युरोप झालं, भरपूर देश असे ग्रँट देत राहतात. मग इंडियाची ग्रँट देण्यामध्ये किंवा इंडियाची हेल्प करण्यामध्ये, असिस्टन्समध्ये आणि वेस्टर्न जे आहे असिस्टन्स मॉडेल याच्यामध्ये नेमका फरक काय दिसतो? आता ह्याच्यामध्ये नेमका फरक काय होतो, की इंडियाचा जो अप्रोच आहे, तो प्रोजेक्ट बेस्ड आहे. म्हणजे आपण प्रोजेक्ट करत असतो, त्यांच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चरल प्रोजेक्ट झालं, डॅम झालं, रोड्स झालं, त्याच्यानंतर हॉस्पिटल, स्कूल्स. त्याचबरोबर हे जे असिस्टन्स असतं ते नॉन कंडिशनल असतं. म्हणजे आपण त्यांच्याकडून काही बांधील नाही करून घेत. जसं चायना वगैरे सारख्या कंट्री झाल्या किंवा यूएस झाल्या, की त्यांचा एक जिओपॉलिटिकल इंटरेस्ट असतो, की आम्ही तुम्हाला एड करू एड देऊ त्याबद्दल. त्या बदल्यात तुम्ही आम्हाला हे असिस्टन्स द्या किंवा तुम्हाला हे काम करावंच लागेल. अशी कोणतीही कंडिशन इंडियासारखा देश आपण नाही देत. त्याचबरोबर आपलं जे असिस्टन्स असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर याच्यावरती जास्तीत जास्त हेवीली बेस्ड असतं आणि त्याचबरोबर तो पीपल टू पीपल जो कनेक्ट असतो, त्याला बूस्ट करणारा असतो. बरोबर? मग काय-काय फरक आहेत? एक तर प्रोजेक्ट बेस असतो, नॉन कंडिशनल असतो, इन्फ्रास्ट्रक्चर हेवी असतं त्याच्यामध्ये आणि पीपल टू पीपल कनेक्टवर बेस्ड असतं. बरोबर? मग त्याचबरोबर याच्यामध्ये हे का केलं जातं? म्हणजे जसं आपल्याला माहिती आहे, की इंडिया एक डेव्हलपिंग कंट्री आपल्याला स्वतःला सुद्धा फंडची गरज पडते. आपल्याला फिस्कल डेफिसिट आपला वाढत चाललाय. डेट टू जीडीपी रेशो जो आहे तो पण वाढत चाललाय. अशा कंडिशन्समध्ये आपण 5,500 कोटीच्या अराउंड जो फंड आहे, तो बाहेरच्या दुसऱ्या देशांना का देतो? मग हे का देतो आपण, की हे आपण रिजनल स्टॅबिलिटी इन्शुर करण्यासाठी. त्याच्यानंतर चायना जी कंट्री आहे, त्यांचा जो इन्फ्लुअन्स वाढत चालला होता. म्हणजे आपल्याला माहिती आहे, की चायना फायनान्शियली वगैरे आणि बाकीच्या बऱ्याच गोष्टींनी बराच सुपिरियर इंडियापेक्षा. मग अशा कंडिशनमध्ये चायना त्यांचा इन्फ्लुअन्स वाढवण्यासाठी पैसे किंवा अदर गोष्टींचा वापर करू शकतो. मग आपला जो इन्फ्लुअन्स आहे त्या-त्या देशांबरोबरचा, आपले जे कनेक्शन्स आहेत, ते न्यूट्रल राहावं. हे इन्शुअर करण्यासाठी आपल्याला फॉरेन असिस्टन्स द्यावं लागतं. दुसरं काय होतं काउंटर चायनाज एक्सपांडिंग इन्फ्लुअन्स आणि दुसरं काय होतं, की बिल्ड लास्टिंग डिप्लोमॅटिक लेव्हरेज अक्रॉस साउथ एशिया एंड बियॉन्ड बरोबर. मग समजा यूएन वगैरे मध्ये काही रिझोल्यूशन्स असले, आपल्याला इंडियाच्या फेवरमध्ये काही पाहिजे असेल, बरोबर? किंवा अशा कंडिशन्समध्ये आपण त्या-त्या देशांशी कनेक्ट करू शकतो. त्यांना म्हणू शकतो, की तुम्ही विचार करा, इंडियाचा स्टान्स सुद्धा विचार करा. त्यानुसार तुम्ही व्होटिंग वगैरे करा. मग हे जे डिप्लोमॅटिक लेव्हरेज आहे, ते गेन करण्यासाठी सुद्धा आपण हे फॉरेन असिस्टन्स करत असतो. त्याच्यानंतर मेन स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्हज काय याच्यामध्ये? पहिली ऑब्जेक्टिव्ह काय तर नेबरहूड फर्स्ट पॉलिसी. आता आपण इंडियात जो काही असिस्टन्स, फॉरेन असिस्टन्स प्रोव्हाईड करतो, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त आपण जे प्रोव्हाईड करतो ते नेबरहूड जे कंट्रीज आहेत आपले, जसं बांगलादेश झालं, म्यानमार झालं, श्रीलंका, नेपाळ, भूटान, म्यानमार या देशांना मॅक्सिमम करतो. मग आपली जी नेबरहूड फर्स्ट पॉलिसी त्याला इन्शुअर करण्यासाठी आपले जे नेबर्स आहेत त्यांच्याबरोबर आपले जे रिलेशन्स आहेत ते स्ट्राँग ठेवण्यासाठी आपण फॉरेन असिस्टन्स देतो. त्याच्यानंतर दुसरं काय होतं रिजनल स्टेबिलिटी. जर आपले नेबर्स आणि आपलं कनेक्शन जे आहे ते चांगलं राहील, इकॉनॉमिकली झालं, पीपल टू पीपल झालं, डिप्लोमॅटिकली झालं. ह्या ज्या गोष्टी आहेत, हे राहिलं तर त्यामुळे काय होणार, आपला जो रिजन आहे साउथ एशियाचा, तो रिजन स्टेबल राहणार. त्याच्यानंतर आपण म्हटलं तसं काउंटरिंग चायनाज इन्फ्लुअन्स. चायनाचा जो इन्फ्लुअन्स आहे, जसं मधल्या काळात झालं होतं नेपाळमध्ये चायनाचा इन्फ्लुअन्स बराच वाढला होता. इव्हन की नेपाळमधले जे स्कूल्स होते तिथं मॅन्ड्रिनी भाषा शिकवायला लागले होते. बांगलादेशमध्ये आता इन्फ्लुअन्स वाढत चाललाय. हा काउंटर करण्यासाठी चायनाचा आणि चायना जे आपण म्हणतो, की चायना काइंड ऑफ एडव्हर्सरी इंडियासाठी. मग अशा कंडिशनमध्ये चायनाच्या जी हरकती असतील, त्या भारताच्या विरोधात जाणाऱ्याच असतील. मग अशा कंडिशन्समध्ये चायनाचा तो दुसऱ्या देशांवरचा इन्फ्लुअन्स कमी करण्यासाठी
इंडियाला ही फॉरेन असिस्टन्स करावी लागते. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर डिप्लोमसी झाली, ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स झालं, डेव्हलपमेंट पार्टनरशिप झाली. या गोष्टींमधून काय करतो आपण, त्या देशाला सुद्धा ग्रो करण्यासाठी, डेव्हलप करण्यासाठी प्रयत्न करतो. जेव्हा त्यांच्याकडे इन्फ्रास्ट्रक्चर वाढतं, अशा गोष्टी वाढल्या, त्याच्यामुळे काय होतात, की ते सुद्धा ग्रो करतात. मग ते ग्रो झाले, की आपण त्यांच्याबरोबर ट्रेड करून आपला सुद्धा फायदा करू शकतो आणि त्यांचा सुद्धा फायदा करू शकतो. त्याच्यानंतर ह्युमॅनिटेरियन असिस्टन्स झालं, जसं त्यांचं सायक्लोन आलं, भूकंप वगैरे आला, मग अशा कंडिशनमध्ये आपण त्यांना ह्युमॅनिटेरियन एड देतो. असे या गोष्टींमुळे काय होतं, की पीपल टू पीपल कनेक्ट सुद्धा स्ट्राँग होतो आणि मग फक्त नेशन वाईज नाही, एक लाँग टर्म जी पार्टनरशिप आपण म्हणतो त्या देशांबरोबर ती स्ट्राँग होते. तर याच्यामध्ये आपण कोणाला किती फंड अलोकेट केला? तर आपण जो 5,500 कोटीच्या अराउंड फंड अलोकेट केला, त्याच्यात सगळ्यात जास्त कोण आहे? भूटान, त्याच्यानंतर नेपाळ, मग मालदीव, श्रीलंका, म्यानमार, अफगाणिस्तान, बांगलादेश हे जे आपले नेबरिंग कंट्रीज आहेत, त्यांच्यामध्ये हे जे अलोकेशन या पद्धतीने केलेलं आहे आपण. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिले कोण होतो? भूटान. भूटान इज इंडिया स्पेशल डेव्हलपमेंट पार्टनर. आता आपण जे 5,500 कोटीचे अराउंड अलोकेट केले, त्यातले 2288.56 कोटी म्हणजे बजेटच्या टोटल बजेट अलोकेशनच्या 40% जे होते ते फक्त आणि फक्त भूटानला दिलं गेलेलं आहे. बरोबर? मग हे त्याच्यामध्ये आपण काय काय करतो? आपण हायड्रो पॉवर प्रोजेक्ट करतो. आपण भूटानमध्ये हायड्रो पॉवर प्रोजेक्ट बांधून देतो. मग त्या हायड्रो पॉवर प्रोजेक्ट्स मधून भूटानची इलेक्ट्रिसिटी तयार करते. ती इलेक्ट्रिसिटी आपण इम्पोर्ट करतो. याच्यातून काय होतं, की भूटानचं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट सुद्धा होतं. त्याच्यानंतर त्यांना फॉरेन करन्सी किंवा एक रेव्हेन्यू अर्न करण्यासाठी सुद्धा हे करतो. त्याच्यामुळे काय होतं, की भूटान सुद्धा ग्रो करतो, ट्रेड सुद्धा वाढतं आणि पीपल टू पीपल कनेक्ट सुद्धा वाढतो. आणि जसं आपल्याला माहिती आहे, की भूटान जो आहे, इथे चायना आणि इथे इंडिया हा जो एरिया इथे एक स्ट्रॅटेजिक बफर, हिमालयन जी बॉर्डर आहे आपली, तिथे एक स्ट्रॅटेजिक बफर म्हणून काम करतो भूटान आपल्यासाठी. बरोबर? त्याच्यामुळे भूटान बरोबर चांगले आणि स्ट्रॉंग रिलेशन्स हे इंडियासाठी एकदम फायदेशीर आहेत. त्याचबरोबर आपण तिथं रोड्स, ब्रिजेस, कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट्स हे सुद्धा तयार करतो. मग एज्युकेशन आणि कॅपॅसिटी बिल्डिंग झाली, जसं स्कॉलरशिप देणं, ट्रेनिंग प्रोग्राम्स, इन्स्टिट्यूशनल स्ट्रेंथनिंग अक्रॉस हेल्थ, एज्युकेशन, गव्हर्नन्स सेक्टर हे सुद्धा आपण तिथं करतो. नंतर कोणतं होतं? नेपाळ आणि श्रीलंका. सगळ्यात पहिले नेपाळला किती अलोकेट केले आपण? 800 कोटी. तर नेपाळची जी न्यूट्रॅलिटी आहे, म्हणजे आपण असं म्हणणार नाही, जसं चायना जेव्हा काही एड प्रोव्हाईड करतो, तर त्यांचं म्हणणं असतं, की इधर त्या देशाला त्यांना डेट ट्रॅपमध्ये तरी फसवून त्यांच्याकडून काहीतरी गेन करायचं असतं किंवा त्यांना त्यांच्याकडे कंप्लीटली त्यांचा टिल्ट पाहिजे असतो, की चायनाच्या कंट्रोलमध्ये तरी आला पाहिजे. इंडियाचा जो स्टान्स असतो असिस्टन्स करण्याचा तसा नसतो. इंडियाचा स्टान्स असतो, की आपले जे रिलेशन्स असतील ते न्यूट्रल राहावेत, की तुम्ही तुमचा फायदा बघा, तुम्ही तुमची इंटरेस्ट पाहावेत, इंडिया आपला इंटरेस्ट पाहिल आणि जेव्हा आपण थर्ड पार्टीशी बोलू किंवा आपापले जेव्हा आपण डिस्कशन्स वगैरे करू, तर एकमेकांच्या इंटरेस्ट सुद्धा विचार करून आपण करू, की एकदम अपोझिट मध्ये आपण काम नाही करायला पाहिजे. ही जी न्यूट्रॅलिटी आहे, ती मेंटेन ठेवण्यासाठी आणि त्याचबरोबर चायनाकडे त्यांचा जो वाढता कल होता, तो कमी करण्यासाठी आपण नेपाळला असिस्टन्स करतो. जसं आपल्याला माहिती आहे, के-पी ओलींचं जे सरकार आलं होतं, त्या काळात आपले बॉर्डर इश्यू सुरू झाले होते. त्याच्यानंतर के-पी ओलींचे जे काही स्टेटमेंट्स होते, त्याच्यामुळे इंडिया आणि नेपाळचे जे रिलेशन्स होते, इव्हन पीपल टू पीपल लेव्हलला सुद्धा काही प्रमाणात खालावले गेले होते. पण त्याच्यानंतर कंटिन्यूअस आपलं पीपल टू पीपल कनेक्शन जो इतक्या वर्षांपासून स्ट्राँग होता, क्रॉस बॉर्डरची कनेक्टिव्हिटी ती स्ट्राँग होती आणि इंडियानी या गोष्टींकडे फोकस ठेवल्यामुळे काय झालं, की आता तो परत इंडिया आणि नेपाळचे जे रिलेशन्स होते, परत न्यूट्रॅलिटीकडे वळालेले. त्याच्यामध्ये आपण काय काय करतो? क्रॉस बॉर्डर कनेक्टिव्हिटीमध्ये रोड झालं, ट्रान्समिशन लाईन झालं, रेल्वे तयार करून देतो. त्याच्यानंतर कम्युनिटी डेव्हलपमेंट प्रोजेक्ट जसं की एज्युकेशन आणि हेल्थ केअरमध्ये आपण तिथं मदत करतो त्यांना. त्याच्यानंतर कॅपॅसिटी बिल्डिंग इन गव्हर्नन्स अँड डिझास्टर मॅनेजमेंट इथं आपण मदत करतो. जसं आपल्याला माहिती आहे नेपाळमध्ये बऱ्याचदा भूकंप आले होते. मग अशा वेळेस आपण त्यांना बरीच मदत करतो. त्याच्यानंतर डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये आणि त्यासाठी तयार होण्यामध्ये यासाठी सुद्धा इंडिया बरीच मदत करतो. त्याच्यानंतर कल्चरल अँड रिलिजियस लिंकेजेस थ्रू पीपल टू पीपल प्रोग्राम्स. सो पीपल टू पीपल प्रोग्राम्स त्यांच्या थ्रू आपण कल्चरल अँड रिलिजियस लिंकेजेस सुद्धा स्ट्रॉंग कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो. त्यानंतर पुढचा कंट्री कोणता आहे? श्रीलंका. त्याच्यामध्ये कसं, की आपल्याला माहिती आहे, की श्रीलंकामध्ये सध्या IMF प्रोग्राम चालू आहे. श्रीलंकामध्ये फायनान्शियल इमर्जन्सी आली होती. अ, तर अशा कंडिशनमध्ये त्यांची इकॉनॉमिक रिकव्हरी जी आहे, त्याला सपोर्ट करण्यासाठी आणि इंडियन ओशन रिजनमध्ये इंडियाचा जो इन्फ्लुअन्स आहे, तो मेंटेन ठेवण्यासाठी आपण श्रीलंकेला फॉरेन असिस्टन्स देत असतो.
याच्यामध्ये काय काय येतात परत फोकस एरियाज, इकॉनॉमिक स्टॅबिलायझेशन, सपोर्ट अमिड फायनान्शियल क्रायसिस. त्यांच्यामध्ये त्यांच्या देशात जो फायनान्शियल क्रायसिस चालू आहे त्या काळामध्ये इकॉनॉमिक स्टेबिलायझेशनला सपोर्ट करण्यासाठी आपण असिस्ट करतो. त्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चर रिहॅबिलिटेशन इन नॉर्दर्न अँड ईस्टर्न प्रोव्हिन्सेस. त्यांचे जे नॉर्दर्न आणि ईस्टर्न प्रोव्हिन्सेस आहेत तिथे आपण इन्फ्रास्ट्रक्चर रिहॅबिलिटेट करतोय. त्याच्यानंतर तिथं आपण हाऊसिंग अँड रिकन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट्स करतोय. आणि त्याचबरोबर मरीटाईम सिक्युरिटी कॉर्पोरेशन अँड कोस्टल सर्व्हिलन्स हे इन्शुअर करण्यासाठी सुद्धा आपण श्रीलंकेबरोबर पार्टनरशिप ग्रो करण्यासाठी आपण त्यांना असिस्टन्स प्रोव्हाइड करत असतो. त्याच्यानंतर पुढचे देश कोणते आहेत? मालदीव. मालदीव आपल्या एक ओशनिक किंवा मरीटाईम आपला नेबर आहे. मग तिथं आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, वॉटर सप्लाय सिस्टीम्स, डिझास्टर रेझिलियन्स प्रोजेक्ट्स हे आपण तिथं तयार करतो. त्याचं जे स्ट्रॅटेजिक लोकेशन आहे इंडियन ओशन मध्ये, त्याच्यामुळे इंडियाची जी सागर इनिशिएटिव्ह आहे, बरोबर, सागर प्रोजेक्ट जो आहे की सिक्युरिटी अँड ग्रोथ फॉर ऑल इन द रिजन, हा जो सागर इनिशिएटिव्ह आहे त्याच्यासाठी मालदीव एक महत्वाचा देश आहे. त्याच्यामुळे आपण त्यांना 550 कोटीची जी आहे ती असिस्टन्स देतो. त्याचबरोबर मॉरिशस हा जो देश आहे, आता मॉरिशस देश कोणत्या कॉन्टिनेंट पडतो हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्याच्यामध्ये आपण पोर्ट मॉडर्नायझेशन, क्लायमेट रेझिलियन्स, इन्फ्रास्ट्रक्चर अँड कॅपॅसिटी बिल्डिंग या गोष्टींमध्ये आपण त्यांना हेल्प करतो. मग ही गोष्ट आपल्यासाठी का महत्वाची मॉरिशस हा देश? त्याच्यामध्ये की आपलं साऊथ वेस्ट जो इंडियन ओशन आहे तिथं मरीटाईम कॉर्पोरेशनसाठी मॉरिशस हा देश आपल्यासाठी महत्वाचा आहे. त्याच्यानंतर म्यानमार हा देश. आता म्यानमार जो देश आहे तिथे सध्या पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी चालू आहे, बरोबर, आणि त्याच्यामुळे त्याच्यात जो फंड अलोकेशन होता तो मागच्या वर्षीपेक्षा थोडासा कमी झालाय, पण तरी पण म्यानमार हा देशाचा आपल्यासाठी बराच महत्वाचा इम्पॉर्टन्स आहे. जसं त्याच्यामुळे आपण बॉर्डर एरिया डेव्हलपमेंट झालं, आपली ऍक्ट ईस्ट कनेक्टिव्हिटी प्रोजेक्ट झाले, आणि त्याच्यानंतर आपण जे काउंटर इन्सर्जन्सी ऑपरेशन्स करतो की समजा नॉर्थ ईस्ट मध्ये बरेच जण अँटी नॅशनल वगैरे ऍक्टिव्हिटीज करतात, आणि त्याच्यानंतर जी पोरस बाउंड्री आहे किंवा फॉरेस्ट एरिया आहे इंडिया आणि म्यानमारच्या बाउंड्रीवरती, तिथून ते म्यानमारच्या बाउंड्रीमध्ये पळून जातात. मग त्यांना पकडण्यासाठी किंवा इंटरनॅशनल बॉर्डरच्या पलीकडे गेल्यानंतर त्यांना पकडण्यासाठी त्यांच्यावरती ऑपरेशन करण्यासाठी काउंटर इन्सर्जन्सी त्यासाठी म्यानमार आपल्यासाठी कॉपरेट करतं. त्याचबरोबर आपलं जे सिलिगुडी कॉरिडॉर जसं आपण त्याला चिकन स्नेक पण म्हणतो, जे आपल्या नॉर्थ ईस्ट इंडियाला मेनलँड इंडिया बरोबर कनेक्ट करतो, त्याच्यावरती जी आपली ओव्हर डिपेंडन्स आहे त्याला आपण काउंटर करण्यासाठी सुद्धा आपल्याला मदत होती. जसं आपल्याला माहिती कलादान मल्टीमोडल प्रोजेक्ट होता की ज्याच्या थ्रू आपण वेस्ट बेंगॉलमधून म्यानमारला कनेक्ट करणार होतो आणि म्यानमारमधून आपण नॉर्थ ईस्ट इंडियाच्या स्टेट्सला कनेक्ट करणार होतो. मग हे जे प्रोजेक्ट्स आहेत याच्यासाठी सुद्धा म्यानमार एक महत्वाचा देश आहे आपल्यासाठी. आता सर्वच देशांबरोबरची जे रिलेशन्स होते किंवा फंड होता तो वाढलाय का? नाही. आता याच्यामध्ये 2 देश आहेत ज्यांच्यामध्ये थोडेसे चेंजेस झालेत आणि निगेटिव्ह टर्म्समध्ये चेंजेस झालेत. तर सर्वात पहिले कोणता होता? बांगलादेश. आता बांगलादेशमध्ये काय केलं आपण? आधी मागच्या वर्षी आपण त्यांना 120 कोटीचं असिस्टन्स केलं होतं आणि यावर्षी आपण 60 कोटीचं केलं. म्हणजे ऑलमोस्ट म्हणजे 50% आपण त्यांचं जो अलोकेशन होतं ते कमी केलं. आता हे का केलंय? आपल्याला माहिती की जेव्हापासून शेख हसीना यांचं सरकार गेलेलं आहे तेव्हापासून थोडीशी बरं मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आली आणि ती जी पॉलिटिकल पॉवर रूल करते सध्या बांगलादेशला ती बऱ्याच प्रमाणात अँटी इंडिया स्टान्स घेताना दिसते. जसं की सध्याचा आयसीसी इव्हेंट झाला त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही इंडियामध्ये नाही खेळू शकत की आमचे प्लेयर जे आहेत त्यांना सेफ फील नाही होते. म्हणजे इंडियासारख्या कंट्रीमध्ये ज्याने 1971च्या वॉरमध्ये त्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यामध्ये पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मिळवून स्वतंत्र देश तयार करण्यासाठी हेल्प केली. ते देश आज पाकिस्तानच्या आणि चायनाच्या इन्फ्लुअन्स खाली येऊन इंडियाच्या अगेन्स्ट काही गोष्टी बोलतायत, करतायत. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्टला वेगळं करू वगैरे असे स्टेटमेंट्स देतात. मग हा एक डिप्लोमॅटिक मेसेज सुद्धा आहे, की जर तुम्ही असंच करत असताल, तर आम्हाला सुद्धा काही वेगळा विचार करावा लागेल किंवा थोडंसं आपले जे कनेक्शन्स आहेत, तो अजून खराब होऊ शकतो. पण तरी पण आपण हे जो असिस्टन्स तो का कंटिन्यू करतोय? कारण जसं म्हणलं, की इंडियाची फॉरेन पॉलिसी ती शॉर्ट टर्म वगैरे नाही, ती लाँग टर्म आपण पाहतो आणि ती फक्तच कोणती पॉलिटिकल पॉवर किंवा पार्टी यांच्याशी लिंक नसते. ती पीपल टू पीपल कनेक्टवर जास्त फोकस असते. त्याच्यामुळे आपलं जो पीपल टू पीपल कनेक्टिव्हिटी आणि कल्चरल प्रोग्राम्स त्याच्यातून आपली ग्रासरूट्स एंगेजमेंट ही मेंटेन राहावी. म्हणून आपण हा जो 60 कोटीचा जो अलोकेशन आहे, तो कंटिन्यू ठेवला. त्याच्यानंतर पुढचा देश कोणता येतो? पुढचा देश येतो इराण. आपण बांगलादेशच्या बाबत काय केलं, की 50% नी कट केलं होतं अलोकेशन. पण इराणच्या बाबत काय केलं, की आपण त्यांना कोणतंच अलोकेशन नाही दिलेलं. आता आपण इराणला मेनली अलोकेशन कोणत्या याच्या बाबत करायचो? चाबहार पोर्ट.
जसं चाबार पोर्ट आपल्यासाठी इम्पॉर्टंट का पडतं, जसं चायनाने पाकिस्तानमध्ये ग्वादर पोर्ट तयार केलं होतं आणि त्याच्या थ्रू त्यांना इंडियन ओशनमध्ये एंट्री मिळत होती. मग ह्याला काउंटर करण्यासाठी इंडियाने काय केलं होतं, गल्फ ऑफ ओमानच्या अराउंड एक चाबार पोर्ट होतं इराणचं, त्याला डेव्हलप करायचा प्रयत्न केला होता. आणि त्याच्यात ते कशासाठी होतं, इंडिया गेटवे टू अफगाणिस्तान सेंट्रल एशियन अँड द इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. म्हणजे आपल्याला माहिती की पाकिस्तानने आपला काश्मीरचा काही भाग कॅप्चर करून ठेवला. त्याच्यामुळे काय होतं, इंडियाची जी बॉर्डर आहे अफगाणिस्तानला, ती पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्यामुळे इंडियाचा डायरेक्ट ऍक्सेस नाहीये अफगाणिस्तान बरोबर आणि त्याच्या थ्रू सेंट्रल एशिया बरोबर आपला डायरेक्ट ऍक्सेस नाहीये. मग याला काउंटर करण्यासाठी इंडियाने काय केलं की चाबहार पोर्ट डेव्हलप केला. त्याच्या थ्रू अफगाणिस्तान आणि सेंट्रल एशियामध्ये आणि त्याचबरोबर नॉर्थ साऊथ जो ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर आहे तो ऍक्सेस करण्यासाठी चाबहार पोर्ट डेव्हलप केलं होतं इंडियाने. पण झालं कसं की सध्या इराण आणि युएस यांच्यामध्ये टेन्शन्स चालू आहेत. मग मध्ये बॉम्बिंग वगैरे झाली होईल आणि त्याच्यानंतर युएस जे सँक्शन्स होते, युएसने ऍडिशनल टॅरिफ सुद्धा अनाऊन्स केले होते की जे पण देश इराण बरोबर ट्रेड करतील त्यांच्यावर 25% ऍडिशनल टॅरिफ लावले जाते. मग युएसचे जे सँक्शन्स होते त्याच्यामुळे इंडियाने आत्ता चाबार पोर्ट्स वरचे जे आपले अलोकेशन होतं ते फ्रीज केलेलं आहे. तसं युएसने इंडियाला 6 महिन्याचा वेबर दिला होता 24 एप्रिल 2026 पर्यंत. पण तरी पण इंडियाने आपले जे स्ट्रॅटेजिक चॉईसेस वगैरे होते आणि एक मेजर मेजर गोष्टींना पाहून त्यांनी सध्या तात्पुरत्या लेवलवरती चाबार पोर्टसाठी जे लोकेशन होतं ते फ्रीज केलं होतं. आता इंडिया जे आहे ते फक्त आपल्या नेबरहुड्स जे कंट्रीज आहेत त्यांनाच अलोकेशन करतं का? तर नाही. आपण आफ्रिकेला जे आहे ते 250 कोटी अलोकेट केले होते. लॅटिन अमेरिका म्हणजे साऊथ अमेरिकन जे कंट्रीज आहेत त्यांना 120 कोटी अलोकेट केले होते. दुसरे जे अदर डेव्हलपिंग कंट्रीज होते त्यांच्यासाठी 80 कोटी. युरेशियन रिजन जो होता त्यांच्यासाठी 38 कोटी. त्याच्यानंतर मंगोलिया हा जो देश आहे तो 25 कोटी. सेशल्स जो देश आहे त्याला 19 कोटी आणि डिझास्टर रिलीफसाठी 80 कोटी आपण अलोकेट केले होते. आता आपल्याला एक्झामसाठी अजून काय काय महत्वाचं ठरतं की हे जे देश आहेत, समजा आफ्रिका आहे, जसं आपल्याला माहिती की G20 समिट जेव्हा झाली होती इंडियामध्ये, तेव्हा इंडियाने आफ्रिकन युनियनला सुद्धा त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करून घेण्यासाठी 21st मेंबर म्हणून त्यांची एंट्री करून दिली होती. अ, हे दाखवतं की इंडियाला आफ्रिकन युनियन म्हणा किंवा आफ्रिकन कॉन्टिनेंट आहे, त्यांच्यासाठी खूप महत्वाचं स्थान आहे इंडियाच्या फॉरेन पॉलिसीमध्ये त्यांचं. मग याच्यामध्ये आपल्याला माहित पाहिजे की इंडिया आणि आफ्रिकन जे युनियन्स आहेत, कंट्रीज आहेत, त्यांचं जे रिलेशन आहे ते काय आहे, आपल्या फॉरेन पॉलिसीसाठी ते किती महत्वाचे आहेत. त्याचबरोबर लॅटिन अमेरिकाचे कंट्रीज झालेत, मग त्याच्यामध्येच लिथियम ट्रायंगल वाले कंट्री येतात, अर्जेंटिना, बोलिव्हिया, चिली वगैरे. मग यांचं इम्पॉर्टन्स काय येतं, त्याच्यानंतर सेशेल्स झालं किंवा मंगोलिया झालं, ह्यांचे लोकेशन्स झाले, मग त्यांचं इम्पॉर्टन्स काय इंडियाच्या फॉरेन पॉलिसीसाठी हे आपल्याला पाहायचं आहे याच्यामध्ये. आता हे झालं आपण प्रोजेक्ट्स वगैरे करतो. पण त्याचबरोबर आपण त्यांना अजून कोणत्या-कोणत्या पद्धतीने मदत करतो? आपण त्यांना तिथले जे लोक आहेत त्यांना ट्रेनिंग प्रोग्राम्स देतो. परत त्या देशासाठी कॅपॅसिटी बिल्डिंग, नॉलेज शेअरिंग, कन्सेशनल फायनान्सिंग या गोष्टींमध्ये मधून सुद्धा इंडिया जो आहे त्या देशांना मदत करत असतो. आता हे आपण करतो का मेजरली? की जसं आपण म्हटलं की नेबरहूड फर्स्ट इन प्रॅक्टिस. आपली नेबरहूड पॉलिसी झाली. ही मेंटेन ठेवण्यासाठी आणि आपल्या नेबर्स बरोबर आपले रिलेशन चांगले राहावेत, यासाठी आपण हे करतो. त्याच्यानंतर आपण जी ही फंड अलोकेट वगैरे करतो, हे आपण चॅरिटीच्या स्वरूपात नाही करत. म्हणजे की कोणताही देश आपल्यापेक्षा सेकंडरी आहे, या भावनेतून आपण नाही करत किंवा त्यांना डेट ट्रॅपमध्ये फसवणं झालं किंवा त्यांच्याकडून कोणतं काम करून घेणं, या पद्धतीने आपण नाही करत. तर त्यांचा सुद्धा फायदा व्हावा, ते सुद्धा ग्रो करावेत आणि त्यांची डेव्हलपमेंट झाली, की ट्रेड झालं, पीपल टू पीपल कनेक्ट झालं. याच्यातून आपण त्यांच्याबरोबर रिलेशन अजून जास्त स्ट्रॉंग करू शकतो. या स्ट्रॅटेजिक वेने आपण त्यांना असिस्टन्स करत असतो. त्याच्यानंतर आपण झालं, की सागर डॉक्ट्रिन जे आहे आपलं, की आपण मालदीव्स झालं, मॉरिशस झालं, सेशल्स झालं, या देशांबरोबर आपण जे फंड अलोकेशन झालं किंवा स्ट्रॅटेजिक कॉपरेशन करतो, हे कशासाठी करतो, की इंडियाची जी सागर सागर डॉक्ट्रिन आहे, इंडियन ओशनच्या बाबतली, ती इम्प्लिमेंट करता यावी. त्याच्यानंतर ग्लोबल साऊथ लीडरशिप. जसं आपण म्हणतो, की देशाला एक इमॅजिनरी लाईनमध्ये डिव्हाईड केलं जातं, की ग्लोबल नॉर्थ आणि ग्लोबल साऊथ. ग्लोबल नॉर्थमध्ये येतात डेव्हलप कंट्रीज वगैरे आणि ग्लोबल साऊथमध्ये येतात डेव्हलपिंग किंवा लीस्ट डेव्हलप कंट्रीजमध्ये. मग अशा कंट्रीजच्या बाबत एक इंडियाने एक लीडरशिपचा स्टान्स घ्यावा. जसं आपल्याला माहिती आहे, की नॉन अलाइनमेंट जी मूव्हमेंट होती, की कोल्ड वॉरच्या काळात एक यूएसचा गट पहिला होता आणि यूएसएसआरचा गट होता. आणि अशा कंडिशन्समध्ये इंडिया आणि बाकी युगोस्लाव्हिया या कंट्रीजनी मिळून काय केलं होतं, एक नॉन अलाइनमेंट ग्रुप तयार केला होता आणि त्या ग्रुपनी एक इंडिपेंडंट फॉरेन पॉलिसी चालवण्याचा प्रयत्न केला होता आणि त्याच्यातून जी होती इंडियाने
डेव्हलपिंग आणि लीस्ट डेव्हलप कंट्रीजला एक लीडरशिप प्रोव्हाईड केली होती, की हे जे कंट्रीज असतील त्यांना गरजेचं नाही की ते एक मॉडर्न किंवा डेव्हलप कंट्रीच्या छायेखाली जावे, ते इंडिपेंडेंटली सुद्धा वर्क करू शकतात. मग अजून सुद्धा असे बरेच देश आहेत, त्यांना एक लीडरशिप प्रोव्हाईड करण्याचं काम या माध्यमातून इंडिया करायचा ट्राय करतो. आणि त्याच्यानंतर जे जिओ पॉलिटिकल रियालिटीज आहेत, जसं आपल्याला माहिती आहे, की इंडियाला ग्रो करायचं आहे, चायना एक ॲडव्हर्सरी आहे, चायनाला त्यांचा इन्फ्लुअन्स वाढवत न्यायचा आहे एशियामध्ये, जेणेकरून यूएस वर्सेस चायना एक रियालिटी तयार व्हावी किंवा दोनच सुपर पॉवर तयार व्हावेत. त्याच्यातून नंतर चायना त्यांना काउंटर करेल आणि चायनाला असं वाटतं, की इंडिया जो आहे, या बाबतीत एक अडसर ठरू शकतो. मग चायना त्यांचा इन्फ्लुअन्स वाढवण्याचा ट्राय करतो. परत बाकीच्या सुद्धा गोष्टी असतात. मग या सगळ्या बाबतीत जिओपॉलिटिकल स्टॅबिलिटी झालं, त्याच्यानंतर इंडियाची जी फॉरेन पॉलिसी इंडिपेंडंट आणि स्ट्रॉंगली राहावी आणि त्याच्यातून इंडिया ॲज अ डेव्हलप कंट्री म्हणून उभा राहावा, यासाठी आपल्याला हे जे यासाठी आपल्याला जे आहे फॉरेन असिस्टन्स करायला पाहिजे. बरोबर? चालेल. तर हे होतं आपलं फॉरेन असिस्टन्स इन नेबरहूड कंट्रीज आणि अदर कंट्रीज. त्याच्याबद्दल तुम्हाला काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. आपण त्याच्यावर उत्तर देऊ. चालेल? थँक यू.